सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल 52 तोळे चोरीला गेलेलं सोनं जप्त केलं। या प्रकरणात दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी अशा एकूण 23 गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। मुख्य आरोपी सचिन भोसले याला सापळा रचून अटक करण्यात आली। चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या काही सराफांनी तपासात अडथळा आणल्याचं उघड झालं असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातर्फे एक चांगली कारवाई झाली, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एक दरोडा, 8 चेन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी आणि 3 इतर चोरी असा जवळजवळ 23 गुन्हे म्हणजे निष्पन्न केलेले आहे, डिटेक्ट केलेले आहे आणि सुमारे 52 तोळे सोनं आणि एक मोटरसायकल असा 52,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही सचिन भोसले हा आणि एक नदीम कोळे नावाचे 2 गुन्हेगार ज्यांच्याविरुद्ध खूप सारे गुन्हे आम्हाला आता डिटेक्ट झालेत, त्यांना आम्ही अटक केलेला आहे।